मात्र तरी सुद्धा 50 ते 60 किलो स्फोटकं या ठिकाणी कशी आली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान दिल्लीमध्ये काल संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे एकच हाहाकार माजला। दिल्ली ब्लास्ट मधील आरोपींसंदर्भात आता महत्त्वाची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। यातील 3 आरोपींसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी। देखिए, मैं डॉक्टर उमर के घर में मौजूद हूं और यहाँ अभी हम उनके रिलेटिव से बात करेंगे। लेकिन मैं आपको बता दूं कि यहाँ पे उनके रिलेटिव्स ये कह रहे हैं कि तकरीबन 2 साल से वो घर से बाहर थे, यानी फरीदाबाद में रह रहे थे। तो अभी उनसे हम बात करेंगे, लेकिन मैं आपको बताऊं कि मैं उस स्पॉट पे हूँ जहाँ पे ये उनका घर है डॉक्टर उमर का। और यहाँ पे हालांकि उनके बाकी रिश्तेदार रहते हैं। 2 भाइयों को फ़िलहाल पुलिस ने डिटेन किया, मदर को पुलिस ने डिटेन किया। लेकिन मैं कोशिश करूंगा, उनकी जो बाबी है यहाँ पे उनसे बात करने की मैं कोशिश करूंगा। जो डॉक्टर उमर की बाबी है, थोड़ा सा सब्र करना पड़ेगा हमको। 1 मिनट में हम उनसे बात करेंगे। लेकिन मैं आपको बता दूं, ये उनके रिलेटिव्स यहाँ पे आए हैं और हम उनके घर में हैं। और अभी यहाँ पे क्या क्या उनकी डिटेल्स हमें मिल जाएंगी। मुझे लगता है कि 1 मिनट यहाँ पे रुकना पड़ेगा, क्योंकि थोड़ा सा उनकी बाबी जो है बिज़ी हैं। वो हमें डिटेल बताएंगी कि कब से वो यहाँ पे रह रहा था, कब से वो फरीदाबाद में रह रहा था, और वहाँ पे उनकी जो बाकी जो डिटेल्स हैं मुझे लगता है कि 1 मिनट में सामने आएंगी। लेकिन जिस तरीके से उमर का नाम आया है, डॉक्टर उमर का नाम, वो कोयल पुलवामा के रहने वाले हैं। और बताया जा रहा है कि जीएमसी श्रीनगर से उन्होंने एमबीबीएस किया और पहले यहाँ पे वो काम करते थे। और उसके बाद जो है वो बाहर फरीदाबाद में गए और वहाँ पे वो काफ़ी देर तक रहे हैं। तर दिल्लीत झालेल्या स्फोटामध्ये काश्मीरमधील डॉक्टरांचं कनेक्शन समोर आलंय। स्फोटाशी संबंधित सर्वजण हे डॉक्टरी पेशाशी संबंधित होते। याचाच अर्थ व्हाईट जे कॉलर म्हणता येईल अशा पद्धतीचे हे सर्वजण या ठिकाणी मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। आणि स्फोटाचा डॉक्टर कनेक्शन समोर आला आहे, ज्यांना काल अटक झालेली होती। किंबहुना ज्या व्यक्तीनं हा आत्मघातकी हल्ला केलेला आहे अशी माहिती समोर येते, तो डॉक्टर उमर हा सुद्धा डॉक्टरच होता। त्यामुळे या हल्ल्याचं डॉक्टर कनेक्शन आता समोर आलं आहे। काश्मीरमधील हे डॉक्टर होते मुख्यतः, आणि स्फोटाशी संबंधित सर्वजण हे डॉक्टरी पेशाशी संबंधित होते। दरम्यान एक महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बैठकीसाठी जाताना आपल्याला दिसून येत आहे। तिकडची ही दृश्य, अमित शहांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याचबरोबर जे एनएसजी असतील किंवा इतरही तपास यंत्रणांचे मुख्य अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले असतील, त्यांच्यासोबत चर्चा अमित शहा करणार आहेत। कालपासून बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। शहांच्या निवासस्थानी या बैठका होत आहेत आणि त्याच बैठकीसाठी अमित शहा इथं पोहोचले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा बैठक होणार आहे। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी अमित शहा हे पोहोचलेले आहेत। दरम्यान सकाळी सुद्धा एक उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी झाली होती। फरीदाबाद मॉडेल आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा आगामी तपास हा एनआयएला देण्यात आला आहे, कारण फरीदाबादमध्ये कालच मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे सापडलेले होते, मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं सापडलेली होती आणि कालच राजधानी दिल्लीमध्ये हा हल्ला झालेला आहे। त्यामुळे या दोन्ही घटनांचं कनेक्शन जोडलं जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा संपूर्ण तपास आता एनआयएला देण्यात आला आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे निवासस्थान आहे देशाच्या गृहमंत्र्यांचा आणि त्या ठिकाणी आपल्याला हालचाली दिसून येत आहेत, तर दुसरीकडे पुरावे गोळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। फॉरेन्सिकची टीम असेल किंवा इतरही ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडून हे काम केलं जाते। त्यावेळची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत। दिल्लीतली ही 2 दृश्य, एकीकडे शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये बैठका होत आहेत, तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय, तपासाची चक्र फिरवली जात आहेत आणि ज्या संपूर्ण घटना काल घडलेल्या होत्या त्यांचा एक प्रकारे असं म्हणता येईल की डॉट्स जोडले जात आहेत, तर दुसरीकडे ग्राउंड लेवलवर या टीम कडून पुरावे गोळा केले जात आहेत। काही एखादी छोटीशी वस्तू त्या हल्लेखोरांशी संबंधित आहे का याचाही तपास या ठिकाणी केला जात असेल आणि बारकाईने निरखून सर्व पुरावे गोळा केले जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय।
तर ज्या I-20 कारमध्ये काल स्फोट झाला होता ती डॉक्टर उमर मोहम्मद याच्या नावावर नोंदणीकृत होती अशी माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणांच्या मते लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली कार दक्षिण काश्मीरमधील पुलवामा इथला रहिवासी डॉक्टर उमर मोहम्मद याच्या नावावर नोंदणीकृत आहे। तर जे स्फोटाच्या वेळी कारमध्ये उपस्थित होते म्हणजे डॉक्टर उमर मोहम्मद त्याच कारमध्ये उपस्थित असल्याची माहिती समोर येते आणि पकडलेले सर्व डॉक्टर केवळ दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हते तर ते स्वतः शस्त्र आणि विषारी रसायने तयार करत होते अशी ही माहिती आहे। या ज्या अटक सत्र काल चालवलेलं होतं त्यामधून एक गोष्ट स्पष्ट होतीये की दहशतवाद आता देशातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गात सुद्धा मूळ धरत आहे, कारण हे सर्वजण डॉक्टरी पेशाशी संबंधित होते, म्हणजेच पांढऱ्या कोटातील काळ्या कृत्यांसाठी शिक्षणाचा वापर केला जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। दरम्यान डॉक्टर अहमद मोहिद्दीन हा रिसीन हे विष तयार करत होता अशी माहिती आहे। 7 नोव्हेंबरला गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने ATSना अहमद मोहिउद्दीन सय्यद नावाच्या डॉक्टरला अटक केलेली होती आणि हा डॉक्टर हैदराबादचा रहिवासी आहे आणि त्याचं चीनमध्ये शिक्षण त्याने घेतलेलं आहे। तपासामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे एरंडेच्या बियांपासून बनवलेलं रिसीन नावाचं अत्यंत विषारी विष तयार करत होता हा डॉक्टर। त्यानं दिल्लीची आझादपूर मंडी, अहमदाबादची नरोडा फळ बाजार आणि लखनौमधील RSS कार्यालय यासारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती। अनेक महिने त्यासाठी घालवले होते अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे त्यांचा नेमका प्लॅन काय होता हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर डॉक्टर मुजम्मिल याच्याकडे 2900 किलो स्फोटकं सापडलेली आहे, म्हणजे जवळपास 3000 किलो स्फोटकं सापडली आहेत। या कारवाईमधील चौथी महत्त्वाची अटक देखील फरीदाबादमध्ये करण्यात आली आहे। डॉक्टर मुजम्मिल शकील नावाच्या काश्मीरी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। तो अल फलाह विद्यापीठात शिकवत होता अशी माहिती आहे। त्याच्याकडे 360 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट सापडलेला आहे जे बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जातं। नंतर दुसऱ्या ठिकाणावरून 2563 किलोग्रॅम स्फोटकं जप्त करण्यात आली आहे। तर फरीदाबाद पोलिसांनी याविषयी माहिती दिलेली आहे। शकील हा जैश सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित होता आणि यापूर्वी तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यामध्ये सहभागी होता अशी ही माहिती आहे। दरम्यान महिला डॉक्टरच्या गाडीमध्ये एक असॉल्ट रायफल सापडलेली आहे। दुसरी अटक 7 नोव्हेंबरला हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी झाली होती। लखनौ इथल्या अल फलाह विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर शाहीदच्या कारमध्ये कॅरम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली आहे। या संपूर्ण नेटवर्कमध्ये तिच्या भूमिकेची पोलीस सध्या चौकशी करतायत, तर महिला डॉक्टर सुद्धा यामध्ये तिचाही हात असल्याचं समोर येते प्रथमदर्शनी। सध्या त्याची ओळख आणि फोटो सार्वजनिक करण्यात आलेले आहेत।